विद्या मंदिर पुशिरी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. वनभोजन मंगळवार दिनांक 21/1/2025. विद्या मंदिर पुशिरी शाळेमध्ये वनभोजन हा लोकप्रिय सहशालेय उपक्रम राबवण्यात आला. वनभोजन हा विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडणारा आणि त्यांच्यात एकता निर्माण करणारा उत्सव असतो. भोजनाच्या तयारीसाठी शिक्षकांबरोबर मुलेही सक्रिय सहभाग घेतात. स्वतःहून काम करण्याची मुलांना संधी प्राप्त होते. ते स्वतःच जेवण बनवतात, साफसफाई करतात आणि इतर कामे करतात. त्यामुळे त्यांच्यात स्वावलंबन आणि जबाबदारीची भावना वाढते. निसर्गाच्या सानिध्यात खेळल्याने मुलांचे शारीरिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. मुले आपल्या आवडीनुसार खेळाची निवड करतात. लाजरी-बुजरी मुलेही खेळामध्ये सहभागी होतात. त्यांच्यात सहकार्याची वृत्ती निर्माण होते. एकमेकांशी संवाद साधतात. नवीन मित्र बनवण्याची संधी त्यांना प्राप्त होते. विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे निसर्गाची ओळख होते. त्यांच्यात निसर्गप्रेम वाढते. मुले निसर्ग, पर्यावरण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या झाडाबद्दल माहिती घेतात. छोटी झाडे, मोठी झाडे समजून घेतात. परिसराचा अभ्यास करतात. निसर्गातून शिकतात. मुले आवडीने गाणी गातात. गाण्याचा आनंद घेतात. भोजनामध्ये, जेवण करण्यामध्ये शिक्षकाच्या बरोबर मुलांचा सक्रिय सहभाग असतो. भाजी नीट करणे, निवडणे सर्व कामे करतात. केल्यानंतर मुले पंक्तीत बसतात आणि मुलेच मुलांना जेवण वाढतात. जेवण वाढल्यानंतर मुले या वनभोजनाचा मनमुराद आस्वाद घेतात. मुले निसर्गाच्या सानिध्यात खेळतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य, शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. भोजनाचा आस्वाद घेताना विद्यार्थी हे भोजन करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचाही सक्रिय सहभाग पाहावयास मिळतो. शिक्षक मुलांना जेवण वाढतात. विद्यार्थीही त्यामध्ये भाग घेतात. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, स्टाफ यांच्या समेत समिती भोजनाचा आस्वाद घेतात. शेवटी निसर्गाच्या सानिध्यात जेवण झाल्यानंतर गाण्याचा आस्वाद
घेत असतात. स्वच्छदी आनंदी चेहरे मुलांचे पाहण्यासारखे असतात.